अध्याय 20 श्री गणेशाय नम। जय जयाजी करुणा करा, जय जयाजी यतिवरा, भक्तजन संताप हरा, सर्वेश्वरा गुरुराया। वर्णिता समर्थाचे गुण, नाना दोष होतील दहन, सांगता एकता पान, वक्ता श्रोता दोघेही। असो कोणी एके दिवशी इच्छा धरुनी मानसी, ग्रहस्थ एक दर्शनासी समर्थाच्या पातल्या, करून या श्रीची स्तुती माता ठेविला चरणांवरती, तेव्हा समर्थ त्याते वदविती हास्यवदने करुनी। फकीराते देई खाना, तेने पुरवितील सर्व कामना, पक्वाने करुनी नाना तेथेच भोजन देईजे। ग्रहास्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने, फकीर बोलाविले 5 जण, जेऊ घातले तयाते। फकीर तृप्त होऊन जाती, उद्दिष्ट उरले पत्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञा पिती ग्रहास्थे सत्वर। शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण, परी त्या ग्रहास्थे मन आशंक झाले तेधवा। म्हणे यवन यती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उत्तिष्ट, यतीमध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे। आला मनी ऐसा विचार, तो समर्थास कळला सत्वर, म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याचिया। इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट ग्रहस्थ एक, येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला। दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळावया साधना त्या जवळी नसे परी। त्याचे देखुनी समर्थ म्हणते हे उद्दिष्ट घे त्वरित, तो निशंक मनात पात्रावरती बैसला। त्याचे बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल। स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईला आला, उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून। प्रभात समय एके दिवशी ग्रहस्थ निघाला फिरायसी, येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला। तो घरातून एक वृद्ध बाई दार हुडोनी घाई घाई बाहेर येऊन या पाही ग्रहस्थ पडला दृष्टीसे। तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविला, 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर। ग्रहस्थ मनी आनंदला, बाईते आशीर्वाद दिदला, द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर। समर्थाचे वचन सत्य, ग्रहस्थ आली प्रचिती, वारंवार स्तुती करीत श्रोत गात स्वामींचे। इथे श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संबंध, सदा एकोत भाविक भक्त, 20वा अध्याय गोढा। श्री रत्सु शुभ भवतु।